आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या शक्तीला, देवाला किंवा गुरूंना मानत असतो. त्याच्यामागे काही ना काही कारण नक्कीच असतं. खूपदा आपली ती परंपरा असते, खूपदा आपल्याला त्याचा अनुभव आलेला असतो आणि कधी कधी आपण गो विथ द फ्लो म्हणून पण जात असतो. बट तुम्ही खरंच ज्याला मानता त्याला तुम्ही का मानता, त्याच्यात तुम्ही असं काय विशेष बघितलं? आणि जर का तुम्ही असं म्हणताय की तुम्ही त्याला मानता, तर त्याच्यामधली ती क्वालिटी तुमच्यात आली आहे का? जर का त्याच्यामध्ये ती क्वालिटी जी पाहून तुम्ही त्याला झुकलात, त्याच्यासमोर झुकलात, ती तुमच्यात आली नसेल, तर ते जे अवतरण आहे, तो जो गुरु आहे, तो जो ईश्वर आहे, त्याच्या त्या जन्माचा, त्याच्या त्या गोष्टीचा, त्याच्या त्या कथेचा काहीच उपयोग होत नाही आहे. नुसतं प्रवचनं वाचून, आवर्तनं करून, 50व्या पोथ्या वाचून, जर का त्या पोथीमध्ये काय लिहिलं आहे, तत्त्व काय आहे, ते तुम्ही तुमच्या आयुष्यात अंगीकारलं नाहीत, तर ते सर्व तत्त्व फ्लॉप आहे. सो नुसते देवाची घंटा वाजवून देव पण येत नाही. आपल्या आतमध्ये, आपल्या हृदयामध्ये एक अंश रूपात जो देव आहे, त्याला पूर्ण रूपामध्ये करायचं काम आपलं आहे. आणि त्यासाठी